And looking at the body language of the Chief Minister in the past few days, I think he's a changed Chief Minister. So I expect more out of him. मला त्यांच्यातनं खूप काही अपेक्षा आहेत. चेंज म्हणजे तुम्ही त्यांचं भाषणाची स्टाईल 2014 मध्ये बघितली होती. ते असे पुढे झुकून बोलायचे. या भाषणाची स्टाईल बघितली तुम्ही, ते एकदाही पुढे आले नाहीत. शांतपणाने असे एका पोझिशन मध्ये उभे राहून भाषण करत होते. ही चेंज्ड बॉडी लँग्वेज, ही त्यांची बदललेली, आणि त्याच्यातनं ते कुठल्याही गुन्हेगाराला माफ करतील असं मला वाटत नाही. हा मी हाऊसमध्ये बोललो की सकारात्मक बदल आहे. हे बघा, जे चांगलं आहे ते चांगलं आहे, ऍक्सेप्ट करायलाच पाहिजे. आता न्याय होईल की नाही हे मी न्यायाधीश नाही, पण आम्हाला अपेक्षा आहे की ते न्याय करतील. का आता सुद्धा ते जाताना बोलून गेले, एकालाही सोडणार नाही. फक्त मला माझी मागणी त्याच्या आता पुढे आहे की स्वर्गीय संतोषांना देशमुख ह्याबरोबरच स्वर्गीय परभणीचे आमचे सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील न्याय मिळेल अशी आता या सरकारकडनं अपेक्षा करूया. की इथेही कुठे भेदभाव होता कामा नये. दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. दिस इज अ मर्डर, क्रिमिनल मर्डर, बट दॅट इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर. म्हणजे मोर्चा निघाल्यावरच न्याय मिळणार असेल तर मग गोष्ट वेगळी. आमची मागणी आहे ना की पोलिसांनी समजा पोलिसांचं काम केलं, कराड ताब्यात आला, पण आका अजून बाहेरच आहेत. आणि जसं मी सांगितलं की महाराष्ट्राचा इतिहास आहे की जेव्हा जेव्हा आरोप होत आहेत आणि संबंधित गुन्हा पुढे सरकतोय तेव्हा संबंधित मंत्र्यावर ज्याच्यावर आरोप झालाय तो खुर्चीतनं बाजूला उठून बसतो. इतिहास तपासा. आणि खास करून कधी रेफर करता आली तर लेंटिन, जस्टिस लेंटिनची केस तपासा. ती ग्लुकोज मध्ये त्या सलाईन मधनं जे ग्लुकोज द्यायचा त्याचा भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे. जुनं आहे पण ते तपासून बघा. त्यांनी बोलायला पाहिजे अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे. नाही बोलत त्याला काय. असं आहे की अख्ख्या बीडला माहिती होतं, पुण्यातल्या त्यांच्या समर्थकांना माहिती होतं की राजे येणार आहेत आज. त्याप्रमाणे राजे आले. राजे येताना माणसं घेऊन आले. म्हणजे हे तर किती गंभीर आहे की राजे येताना माणसं घेऊन आले, फौजच घेऊन आले. पोलिसांना चॅलेंज आहे की तुम्ही काय नाही करू शकत, मी येतोय तुमच्याकडे. आणि दिस विल टर्न इनटू पॉलिटिकल टर्मॉइल. उद्ध्वस्त करून टाकेल राज्य व्यवस्था हे असं जर व्हायला लागलं तर. पोलिसांचा दबाव, पोलिसांची भीती हे गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. हे अरिस्टॉटल, प्लुटोपासून सगळ्यांनी लिहून ठेवलंय की एका पोशाखाची भीती समाजामधल्या सर्वसामान्यांना वाटलीच पाहिजे. जर तीच भीती उरली नाही तर मग कोणाला घाबरणार आहेत. म्हणजे ते तर असं ग्लोरिफिकेशन ऑफ क्रिमिनल आहे. म्हणजे हे तर गुन्हेगाराचं उदात्तीकरण आहे की तू हजर होतेस का, ये आम्ही आहेत स्वागताला. अजून फोटो नाही बाहेर आले नशीब चहा पितानाचे की आल्या आल्या मस्त गरम गरम चहा वगैरे पाजला, असं भजी खाल्ली आणि मग साहेब गेले. जो माणूस इतकी हिंमत ठेवतो की मला तर अटकपूर्व जामीन मिळणारच होता. अरे मिळणार होता.